श्री स्वामी समर्थ। बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं। आज दिनांक 25 मे 2025 वार रविवार। आजचा भाग आहे पंढरपुरात श्री पांडुरंगाचे रूप बदलून मामाने दर्शन घेतल्याचा आश्चर्यकारक प्रसंग। 1937 साली बाळूमामा कोल्हापूरचे राव बहादूर पवार साहेब, जयराम पाटील व इतर काही जण मिळून 18 जण पंढरपूरला गेले होते। पवार साहेब कोल्हापूरच्या राजाचे खाजगी कारभारी होते। पंढरपुरात पोहोचल्यावर चंद्रभागेचे स्नान झाले। सर्वांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले। बडवे लोकांकडून विठ्ठलाची पूजाही करवली। श्रींचे चरण दर्शन घेतले। नंतर सर्वजण बाहेर येऊन मंदिरामागे थोड्या वेळ सहज थांबले होते। एवढ्यात सोवळे नसलेला 60-65 वयाचा सात्विक, शांत व प्रसन्न तोंडावळ्याचा कुणी वृद्ध बाहेर धावत आला आणि बाळूमामांच्या पायावर मस्तक ठेवून त्यांच्या दर्शनाने मोठा समाधानी झाला असे दिसले। यात्रेत झालेल्या या 18 जणांपैकी कुणाच्याही परिचयाचा तो नव्हता। त्यामुळे सहज एकाने नाव विचारल्यावर रामभाऊ उत्पात असे आपले नाव त्यांनी सांगितले। त्या दिवशी सर्वांचा मुक्काम पंढरपूर गावातच झाला। रात्री मामाने देवळात निरोप पाठवून रामभाऊ उत्पात नावाच्या माणसाला बोलावून घेतले आणि त्याला विचारले, "अरे, तुझं नाव काय?" "मामा, माझं नाव रामभाऊ उत्पात." तू ओळख वगैरे काही नसून माझ्या पायावर डोके का ठेवलेस?" "मामा, कोण? मी केव्हा आलो होतो? एका परमेश्वर पंढरीनाथाखेरीज मी कधीच अन्य मानवाच्या पायावर मस्तक ठेवीत नसतो। मला तुम्ही काय विचारता आहात तेच कळत नाही। मी तुम्हाला आत्ताच प्रथम पाहिले." तो माणूस म्हणाला. रामभाऊ उत्पाताचे खुद्द स्वतःचे हे बोलणे ऐकून जयराम पाटील वगैरे असे 17 माणसांच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला। रामभाऊ उत्पाताचे मानवी रूप दाखवून प्रत्यक्ष श्री पंढरीनाथ मामांचे दर्शन अशा पद्धतीने घेऊन गेले हे सर्वांना कळून चुकले। बाळूमामा केवढा महान योग्यतेचे सत्पुरुष आहेत हे क्षणभर सर्वांच्या विशेष लक्षात आले। ईश्वरी माया मोठी प्रभावी असते एवढे स्पष्ट अनुभव येऊनही प्रपंचांनी मोहित संसारी माणसे मामांसारख्या संतांची आज्ञा कटाक्षाने पाळतातच असे मात्र नाही। पाण्यावरील शेवाळ फारच थोडा वेळ बाजूस सरते पण पुन्हा पाण्यावर पसरते। त्याचप्रमाणे अध्यात्मशास्त्राच्या अभ्यासाचा अभाव, लहान मोठी व्यसने आणि प्रापंचिकांचीच बहुधा संगत यामुळे महान सत्पुरुषांची कृपा लाभणे ही खरा अधिकारी शिष्य किंचित निर्माण होतो। या प्रसंगामुळे त्या रामभाऊ उत्पन्नाची मामावर मोठी श्रद्धा निर्माण झाली। रामभाऊ न चुकता 5-6 वर्षे बाळूमामाचा भंडारा यात्रेला येत राहिले। पुढे दगडू उत्पत्तही आपल्या हयातीपर्यंत बाळूमामांच्या सप्ताहाला पंढरपुराहून नियमितपणे येत असत। बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, चांग भलं।